श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण हरतालिकेचे व्रत कसे करावे, हरतालिकेच्या व्रतासाठी लागणारे सर्व साहित्य, पूजा कशी करावी, मंत्र कुठले म्हणावेत, नैवेद्य उद्यापन कसे करावे, शास्त्रोक्त पण सोप्या पद्धतीने सोबत हरतालिकेचे व्रत करूया. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून इतर महिलांनाही हरतालिकेची पूजा करणे सोपे जाईल. व जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक आणि हाईप करावा. कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहायला विसरू नका. चला तर आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम हरतालिकेचे व्रत कोणी करावे हे बघूया. हरतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करण्यात येते. कुमारिकांनी मनासारखा पती मिळण्यासाठी व सौभाग्यवतींनी आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळावे यासाठी हे व्रत आवर्जून केले जाते. हरतालिका म्हणजेच पार्वती माता, त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याचीच आठवण म्हणून या व्रताचे आपण पालन करतो. हरतालिकेच्या दिवशी लवकर उठण्याने किंवा आवळ्याच्या चूर्णाने स्नान करावे व शुभ्र वस्त्र परिधान करावे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन ओम असवादित्य ब्रह्म म्हणत स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. देवांची पूजा करून घ्यावी व नित्यसेवा पूर्ण करावी. हरतालिकेच्या दिवशी महिलांनी किंवा कुमारिकांनी अन्न ग्रहण करू नये, त्यांनी फक्त फलाहार घ्यावा. आता आपण पूजेचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये अष्टगंध, अक्षता, भस्म, हळद, कुंकू, पूजनासाठी फुले, दुर्वा, 130 निवडलेले बेलपत्र किंवा आपल्याला मिळतील एवढे बेलपत्र घ्यावेत. पत्रींमध्ये आघाडा, देवदार, अशोक, आवळा, धोत्रा, कदंब, आंबा इत्यादी पत्री घ्याव्यात. धूप, शुद्ध तुपाचे निरांजन, तूप, खडी साखर, तांब्याचा तांब्या, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सुपारी, सुट्टे पैसे घ्यावेत. दक्षिणा, खण, कापसाचे वस्त्र, बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवाव्यात. पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून घेणे. पिंड करण्यासाठी आपल्याला नदीतील वाळूही लागेल. शुभ्र वस्त्रावर मधोमध नदीच्या वाळूने महादेवाची पिंड करून घ्यावी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीच्या पूर्व बाजूला श्री हरतालिका किंवा पार्वती मातेची छोटी पिंड करून घ्यावी. पार्वती मातेच्या पिंडीच्या दोन्ही बाजूनी 2 छोट्या पिंडी करून घ्याव्यात, म्हणजेच गोल पुंजके श्री जया व श्री विजया यांच्या कराव्यात. श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. गणपती बाप्पाची मूर्ती नसल्यास त्या जागी सुपारी ठेवावी. गणपती बाप्पांसमोर छोट्या वाटीमध्ये गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. आता आपण घंटी आणि शंखाची मांडणी करूया. गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला घंटी ठेवावी व गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला शंख ठेवावा. मांडलेल्या पूजेसमोर एक छोट्या पाटावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर श्री हरतालिका व्रत कथेची पोथी ठेवावी व पूजेभोवती रांगोळी काढून पुढे पूजेची सुरुवात करावी. सर्वप्रथम पूजेची सुरुवात आपण श्री स्वामी स्तवन याच्या वाचनाने सुरुवात करूया. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहितं त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तूच विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्र सुख ही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीना नाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैल तीरत त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमीर निर्सोन ज्ञानार हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंथ व्यवहारी वर्तताम न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। मंगल तिलक महिलांनी किंवा कुमारिकांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घेणे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः वैश्येम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांतीः। आता पुढे आपण भगवान श्री विष्णूंचे नावे घेणार आहोत। पहिल्या 3 नावांसाठी तळहातावर पाणी घेऊन ते पिऊन घ्यावे। पळीभर पाणी तळहातावर घ्यावे व ओम केशवाय नमः पाणी पिऊन घ्यावे। ओम नारायणाय विद्महे पळीभर पाणी हातावर घेऊन पाणी पिऊन घ्यावे। ओम माधवाय नमः पळीभर पाणी हातावर घेऊन पाणी पिऊन घ्यावे। पुढील 2 नावे घेताना पळीभर पाणी हातावर घेऊन पाणी सरळ तामनात सोडून द्यावे। ओम गोविंदाय नमः पाणी तामनात सोडून द्यावे। ओम विष्णवे नमः पुन्हा तळहातावर पळीभर पाणी घेऊन तामनात सोडून द्यावे। आता आपण हात जोडून बसावे व सोबत बोलावे। ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अदोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः
ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. पुढे आता आपण प्राणायाम करून घेऊया व गायत्री मंत्राचा जप करावा. प्रथम करंगळी शेजारील 2 बोटांनी डावी नाकपुडी दाबून धरावी व गायत्री मंत्र म्हणत उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यावा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असे म्हणून उजवी नाकपुडी बंद करून घ्यावी व डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडावा. आता आपण विधिवत संकल्प करून घेऊया. त्यासाठी उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यावे. त्यामध्ये प्रथम अक्षता व बेलपत्र घ्यावे व पुढील संकल्प सोबत बोलावा. पहिले आपण सौभाग्यवतींसाठी संकल्प करून घेऊया. त्यानंतर कुमारिकांसाठी संकल्प बोलूया. आता फक्त सौभाग्यवतींनी सोबत बोलावे. मी आपले नाव घेऊन आपले गोत्र बोलावे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य असे गोत्र म्हणावे. मी गोत्र नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे. धन धान्य पुत्र पौत्रादींची अभिवृद्धी व्हावी. दीर्घायुष्यादी सकल कार्यसिद्धीसाठी. आता कुमारिकांनी बोलावे. मी आपले नाव घ्यावे व गोत्र बोलावे. गोत्र माहीत नसल्यास काश्यप्य बोलावे. मला मनेस्पित निर्व्यसनी सच्चारित्र्यवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी. आता सौभाग्यवती व कुमारिका दोघांनीही पुढे बोलावे. प्रतिवार्षिक विहित श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे. निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे. संकल्प बोलून झाल्यावर सरळ हाताने पाणी ताम्हणात सोडावे व हे पाणी तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करावे. आता सर्वप्रथम आपण श्री गणपती बाप्पाचे पूजन करणार आहोत. चौरंगावर अक्षता अर्पण करून त्यावर गणपती बाप्पाला स्थापन करावे. हे करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र उच्चारत राहावा. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांना गंध लावावा. आता आपण गणपती बाप्पांना हळद व कुंकू लावून घ्यावे. गणपती बाप्पांना लाल फूल जास्वंदीचे फूल मिळाले तर अतिउत्तम. हे फूल वाहून घेणे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा वाहाव्यात. 21 दुर्वा मिळाल्या तर अतिउत्तम. त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून घ्यावा. सर्वात शेवटी गणपती बाप्पांना खडीसाखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा व हात जोडून नमस्कार करावा. आता आपण शुद्धीकरण करून घेऊया. पुढील कृती करताना आपल्या मुखात ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप चालू ठेवणे. प्रथम आपण ज्या आसनावर बसलेले आहात नमस्कार करून घ्यावा. त्यानंतर 10 दिशा म्हणजेच पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य वर आणि खाली यांना नमस्कार करावा. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यावा व त्यामध्ये गंध वाहावे. तसेच कलशात हळद कुंकू वाहावे. नंतर अक्षता वाहाव्यात व फूल वाहावे. त्याचबरोबर बेलपत्र वाहून नमस्कार करावा. आता आपण शंख आणि घंटीचे पूजन करून घेऊया. शंखाला स्वच्छ कपड्याने धुवून व पुसून घ्यावे व त्यामध्ये पाणी भरून गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवणे. शंखाला सर्वप्रथम गंध लावावा. त्यानंतर शंखाला फूल अर्पण करावे व शेवटी शंखाला बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
आता आपण पुढे घंटीची पूजा करणार आहोत. त्यासाठी घंटीला व्यवस्थित धुवून व पुसून घ्यावे. घंटीला जागेवर ठेवावे, म्हणजेच गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला घंटी ठेवणे. त्यानंतर घंटीला गंध लावावा. गंध लावून झाल्यावर घंटीला अक्षता व फूल अर्पण करावे. त्यानंतर घंटीला हळद कुंकू वाहावे व घंटीला बेलपत्र वाहून नमस्कार करावा. नमस्कार करून झाल्यावर घंटी वाजवावी. त्यानंतर पूजेसाठी दिवा लावावा व त्या दिव्याला गंध लावावा व हळदी कुंकूही वाहावे. त्यानंतर दिव्याला अक्षता वाहाव्यात. अक्षता वाहून झाल्यावर दिव्याला फूल अर्पण करावे व शेवटी बेलपत्र अर्पण करून दिव्याला नमस्कार करावा. त्यानंतर शंखाची पूजा झाल्यावर शंखातील थोडेसे पाणी पूजेच्या कलशात टाकावे व ते कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजेच्या साहित्यावर व आपल्या स्वतःवर शिंपडून घ्यावे. आता ही पूजा झाल्यावर आपण श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. सर्वप्रथम एक बेलपत्र हातात घ्यावे व ते तुपात बुडून शिवलिंगावर ठेवावे. बेलपत्राचे देठ हे आपल्या विरुद्ध बाजूला यावे व बेलपत्र शिवलिंगावर पालथे अर्पण करावे. त्यानंतर डोळे मिटावे व एकाग्र चित्ताने ओम या शब्दाचा 15 वेळा उच्चार करावा व ध्यान करावे. ओम 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 आता आपण पुढील ध्यान करण्यासाठी हात जोडून बसावे व पुढील मंत्र सोबत पठण करावा. ओम पीतकौशेय वसनां हेमाभां कमलासनां भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिन्तयाम्यहं विधाय वालुकालिंगम् अर्चयन्तीं महेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्यायेद्धरितालिं वरप्रदां मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकितशेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः ध्यायामि नमस्कारानि समर्पयामि. आता आपण 2 वालुकालिंगांना बेलपत्र वाहणार आहोत. बेलपत्र वाहताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः आवाहनार्थी बिल्वपत्राणी समर्पयामि. आता आपण पूजेसाठी चौरंगावर जे आसन टाकलेले आहे त्यावर बेलपत्र वाहणार आहोत. बेलपत्र वाहताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः आसनार्थी बिल्वपत्राणी समर्पयामि. आता आपण दोनही वालुकालिंगांना गंध, अक्षता व फूल वाहणार आहोत. हे करताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः अभिषेकार्थे गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामि. आता आपण अभिषेक करण्यासाठी एखादे फूल घ्यावे व ते थोडेसे पाण्यात बुडवावे व गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र 1 वेळा म्हणावे. रात्री सुक्त 1 वेळा, श्री रुद्राध्याय किंवा पुराणोक्त शिवस्तोत्र 1 वेळा म्हणून फूल पाण्यात बुडून पूजेवर पाणी शिंपडत अभिषेक करावा. शेवटी
ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः अभिषेकम समर्पयामी असे म्हणावे. अभिषेक संपन्न झाल्यावर दोनही वालुकालिंगांना जानवे वाहावे व मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः यज्ञोपवीतम समर्पयामी. त्यानंतर दोन्ही वालुकालिंगांना यथाशक्ती आपण वस्त्र किंवा अक्षता वाहणार आहोत. हे वाहताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः वस्त्रम वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर दोन्ही वालुकालिंगांचे पंचोपचार पूजन करावे. त्यासाठी दोघांनाही गंध वाहावा. त्यानंतर दोघांनाही भस्म लावावा. त्यानंतर दोघांनाही अक्षता अर्पण कराव्यात व हळदी कुंकू वाहावे. हे सर्व वाहतांनी म्हणावे. ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः विलेपनार्थे चंदनम भस्मम अलंकारार्थे अक्षतां हरिद्राम कुंकुमम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी. त्यानंतर आता आपण श्री पार्वती मातेची पूजा करणार आहोत. त्यासाठी पार्वती मातेच्या पिंडीला अलंकार जे काही साहित्य उपलब्ध आहे ते अर्पण करावे. ज्यामध्ये सौभाग्य साहित्य, कापसाचे वस्त्र, बांगड्या व इतर सौभाग्य द्रव्य पुढील मंत्र म्हणून अर्पण करावे. ओम श्री उमायै नमः कंठसूत्रम कंकणादी नानाविध सौभाग्य द्रव्यानी अलंकारानी समर्पयामी. एक एक करून सर्व अलंकार पार्वती मातेला श्रद्धापूर्वक अर्पण करावे. त्यानंतर दोनही वालुकालिंगांना सुगंधी फुले अर्पण करावीत व नमस्कार करावा व पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः ऋतु कालोद्भव पुष्पानी समर्पयामी. ही सर्व पूजा संपन्न झाल्यावर आता आपण मुख्य पूजेकडे वळूया. आता आपण श्री पार्वती मातेच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या त्या अवयांची भावना करावी. भावना करत अक्षता वाहाव्यात व सोबत पुढील मंत्र म्हणावेत. ओम श्री उमायै नमः पादो पूजयामी. पायावर अक्षता अर्पण कराव्यात. ओम श्री गौरे नमः गुल्फो पूजयामी. पोटऱ्यांवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री पार्वते नमः जानुनी पूजयामी. गुडघ्यांवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री जगदात्रे नमः जंघे पूजयामी. मांड्यांवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री जगत्प्रतिष्ठायै नमः ऊरू पूजयामी. उरावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री शांतिरूपिणे नमः कटी पूजयामी. कमरेवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री हराये नमः गुह्यम पूजयामी. गुह्य भागावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री माहेश्वरे नमः नाभी पूजयामी. नाभीवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री शांभवे नमः हृदयम पूजयामी. हृदयावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री शूलपाणये नमः कंठ पूजयामी. कंठावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री पिनाकधृषे नमः बाहुं पूजयामी. बाहुवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री शिवायै नमः मुखं पूजयामी. मुखावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री पशुपती प्रियायै नमः नेत्रे पूजयामी. नेत्रांवर अक्षता वाहाव्यात. ओम श्री गंगायै नमः ललाटां पूजयामी. कपाळावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री महालावण्यायै नमः शिरः पूजयामी. डोक्यावर अक्षता वाहाव्यात. ओम श्री सच्चिदानंद रूपिणे नमः सर्वांग पूजयामी. सर्व अंगावर अक्षता वाहाव्यात. आता पुढे आपण आपल्याकडे जे काही पत्री उपलब्ध असतील त्या सर्व पत्री श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर अर्पण करणार आहोत. चला तर आता आपण पत्री किंवा पाने पुढील मंत्र म्हणून अर्पण करणार आहोत. आता आपण अशोकाचे पान घ्यावे व म्हणावे. ओम अशोकाय नमः अशोकपत्रम समर्पयामी. आवळीचे पान घ्यावे. ओम जगद्धात्रे नमः धात्रीपत्रम समर्पयामी. आता दुर्वा हातात घ्याव्यात. ओम माहेश्वरायै नमः दुर्वांकुरान समर्पयामी. आता कन्हेराचे पान हातात घ्यावे.
ओम कपर्दिनै नमः करवीरपत्रं समर्पयामी. आता कदंबाचे पान घ्यावे. ओम कपालधारिण्यै नमः कदंबपत्रं समर्पयामी. आता आपण ब्राह्मीचे पान हातात घ्यावे. ओम पार्वत्यै नमः ब्राह्मीपत्रं समर्पयामी. आता आपण धोत्र्याचे पान घ्यावे. ओम धूर्जटायै नमः धतुरपत्रं समर्पयामी. आता आपण आघाड्याचे पान घ्यावे. ओम त्रिपुरांतकायै नमः अपामार्गपत्रं समर्पयामी. आता आपण पंचपल्लव इतर सर्व पाने व पत्री जसे की मालती, बोरी, रुई, डाळिंब, बकुळ, बेल, चाफा, तुळस ह्या शेवटच्या नावाला उल्लेख न केलेले पण आपण श्रद्धापूर्वक गोळा केलेली सर्व पत्री हातात घ्यावी व बोलावे. ओम सर्वेश्वरायै नमः नानाविध पत्राणी समर्पयामी. आता आपण पार्वती मातेच्या पिंडीवर पुष्प अर्पण करणार आहोत. पुष्प म्हणजेच फुले अर्पण करणार आहोत. आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व फुले घ्यावीत व मंत्र म्हणून पुष्प अर्पण करावे. चाफ्याचे फूल हातात घ्यावे व म्हणावे. ओम चतुर्वर्ग प्रदायै नमः चंपक पुष्पं समर्पयामी. आता आपण केवड्याचे फूल हातात घ्यावे. ओम बुद्धिप्रियायै नमः केतकी पुष्पं समर्पयामी. आता आपण कन्हेराचे फूल हातात घ्यावे. ओम कौमार्यै नमः करवीर पुष्पं समर्पयामी. पुढे आपण बकुळीचे फूल हातात घ्यावे. ओम कुमार्यै नमः बकुल पुष्पं समर्पयामी. पुढे आता धोत्र्याचे फूल हातात घ्यावे. ओम धनदायै नमः धतुर पुष्पं समर्पयामी. पुढे आता सूर्यफूल हातात घ्यावे. ओम शांभवे नमः शतपत्र पुष्पं समर्पयामी. आता हातात कमळाचे फूल घ्यावे. ओम चामुंडायै नमः पद्मं समर्पयामी. यातील कुठलेही फूल जर आपल्याला मिळाले नाही तर अक्षता अर्पण कराव्या. आता हातात जास्वंदाचे फूल घ्यावे. ओम जगधात्रै नमः जपा कुसुमं समर्पयामी. आता मोगऱ्याचे फूल हातात घ्यावे. ओम माहेश्वरायै नमः मल्लिका पुष्पं समर्पयामी. आता आपण पांढऱ्या रुईचे फूल हातात घ्यावे. ओम मेरू मंदार वासिन्यै नमः मांदार पुष्पं समर्पयामी. पार्वती मातेच्या पिंडीवर बेलपत्री व फूल वाहून झाल्यावर आता आपण श्री महादेवाच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणणार आहोत व 108 बेलपत्र अर्पण करणार आहोत. आपल्याकडे जर बेलपत्र उपलब्ध नसतील तर महादेवाच्या पिंडीवर 108 वेळा अक्षता अर्पण करणार आहोत. आपल्याकडे एकच बेलपान उपलब्ध असेल तर शेवटच्या नावाच्या वेळेस भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर बेलपत्र पालथे अर्पण करावे व देठाची बाजू आपल्या विरुद्ध येईल हे बघावे. श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शीतिकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामारये नमः. ओम अंधकासुरसूदनाय नमः.
ओम गंगाधराय नमः। ओम ललाटाक्षाय नमः। ओम कालकालाय नमः। ओम कृपानिधये नमः। ओम भीमाय नमः। ओम परशुहस्ताय नमः। ओम मृगपाणये नमः। ओम जटाधराय नमः। ओम कैलासवासिने नमः। ओम कवचिने नमः। ओम कठोराय नमः। ओम त्रिपुरांतकाय नमः। ओम वृषांकाय नमः। ओम वृषभारूढाय नमः। ओम भस्मोद्धूलितविग्रहाय नमः। ओम सामप्रियाय नमः। ओम स्वरमयाय नमः। ओम त्रैमूर्ते नमः। ओम अनीश्वराय नमः। ओम सर्वन्याय नमः। ओम परमात्मने नमः। ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः। ओम हवीशे नमः। ओम यज्ञमयाय नमः। ओम सोमाय नमः। ओम पंचवक्त्राय नमः। ओम सदाशिवाय नमः। ओम विश्वेश्वराय नमः। ओम वीरभद्राय नमः। ओम गणनाथाय नमः। ओम प्रजापतये नमः। ओम हिरण्यरेतसे नमः। ओम दूरधरशाय नमः। ओम गिरिशाय नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम अनघाय नमः। ओम भुजंगभूषणाय नमः। ओम भर्गाय नमः। ओम गिरिधन्वने नमः। ओम गिरिप्रियाय नमः। ओम कृत्तिवाससे नमः। ओम पुरारतये नमः। ओम भगवते नमः। ओम प्रथमाधिपाय नमः। ओम मृत्युंजयाय नमः। ओम सूक्ष्मतनये नमः। ओम जगद्व्यापिने नमः। ओम जगद्गुरुवे नमः। ओम व्योमकेशाय नमः। ओम महासेनकजनाय नमः। ओम चारुविक्रमाय नमः। ओम रुद्राय नमः। ओम भूतपतये नमः। ओम स्थानवे नमः। ओम अहिर्बुद्धान्याय नमः। ओम दिगंबराय नमः। ओम अष्टमूर्तये नमः। ओम अनेकात्मने नमः। ओम सात्विकाय नमः। ओम शुद्धविग्रहाय नमः। ओम शाश्वताय नमः। ओम खंडपरशवे नमः। ओम अजाय नमः। ओम पाशविमोचनाय नमः। ओम मृडाय नमः। ओम पशुपते नमः। ओम देवाय नमः। ओम महादेवाय नमः। ओम अव्ययाय नमः। ओम हरये नमः। ओम पुष्पदन्तभीदे नमः। ओम अव्यग्राय नमः। ओम दक्षाध्वरहराय नमः। ओम हराय नमः। ओम भगनेत्रभीदे नमः। ओम अव्यक्ताय नमः। ओम सहस्राक्षाय नमः। ओम सहस्रपदे नमः। ओम अपवर्गप्रदाय नमः। ओम अनंताय नमः। ओम तारकाय नमः। ज्यांच्याकडे एकच बिल्वपत्र शिल्लक असेल त्यांनी आता शेवटच्या नावाला ते बिल्वपत्र अर्पण करावे। ओम परमेश्वराय नमः। आता आपण दोन्ही वालुका लिंगांना मंत्र म्हणून धूप ओवाळणार आहोत। ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः धूपम आघ्रापयामी। धूप ओवाळून झाल्यावर आता आपण शुद्ध तुपाच्या निरंजनाने दोन्ही वालुका लिंगांना ओवाळणार आहोत। ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः दीपम दर्शयामी। त्यानंतर दोन्ही वालुका लिंगांना फळे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा। तसेच विडा व दक्षिणाही अर्पण करावी। ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः नानाविध फलानि शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यं समर्पयामि। पूगी फलं स तांबूलं तथाच दक्षिणां समर्पयामि। आता आपण हरितालिका व्रताची कथा वाचणार आहोत। कहाणी हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ,
देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस. काही वर्षे तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनी तुझकडे मागणी करण्यासाठी मला पाठविलं आहे. म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून गेले. विष्णूला ही गोष्ट कळविली. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं तेथील माझं आसन हल्लं. नंतर मी इथे आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत म्हणतात. याचा विधीच असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो. कहाणी वाचन केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण गणपती बाप्पाची आरती करणार आहोत. सुख करता दुःख हारता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन दिनू पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना,
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव. श्री हरतालिकेची आरती. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. हर अर्धांगी बससी जासी यज्ञा माहेरासी. तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. रिगसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने. केली बहु उपोषणे शंभू भ्रताराकारणे. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. लीला दाखवीसी दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी. पुन्हा वरिसी धुर्जटी मज रक्षावे संकटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण. माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. देवीची आरती. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणांते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी शमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी. पावस लवलाही. जय देवी जय देवी. जय देवी जय महिषासुरमथिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा. क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरवेल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमथिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे. ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मंत्र पुष्पांजली म्हणून झाल्यावर फुले व बेलपत्र दोन्ही वालुकालिंगावर अर्पण करावे. आता आपण विशेष अर्घ्य देणार आहोत. त्यासाठी एका पळीत पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फूल, सुटे नाणे व सुपारी ठेवावी व मंत्र म्हणावा. ओम शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे. ओमे सर्वार्थ दे देवी गृहानार्घ्य नमोस्तुते. ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः ईदमर्घ्य समर्पयामी. असे म्हणून पळीतील पाणी ताम्हनात सोडून द्यावे.
ओम नमस्ते तु मृडानीश अपर्णा प्राणवल्लभः भक्त्यानीत मया हिदं गृहाणार्घ्य नमोस्तुते। ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः ईदमर्घ्यं समर्पयामी। पुन्हा तिसऱ्यांदा पळीत पाणी घ्यावे व त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुट्टे नाणे व सुपारी ठेवावी व पुढील मंत्र म्हणावा। ओम व्रत संपूर्ती सिद्ध्यर्थ यथाशक्ती मया ऋतम आलिभिः सहिते देवी गृहाणार्घ्य नमोस्तुते। ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः ईदमर्घ्य समर्पयामी। पुढे हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी व प्रार्थना करावी। हरितालिके नमस्तेस्तु सशिवे भक्तवत्सले संसार भय भीताहं त्वमेव शरणं मम जन्म जन्मनि सौभाग्य मक्षयं देहि मे व्ययम्। व शेवटी तळहातावर एक चमचा पाणी घ्यावे व म्हणावे, मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्यांनी श्री हरितालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालुकालिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय हो असे म्हणून पाणी ताम्हणात सोडावे। पूजा संपन्न झाल्यावर सायंकाळी पूजेस धूपदीप ओवाळून घ्यावा व त्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। हरतालिकेला मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे। मध्यरात्री म्हणजेच रात्री 12 वाजता पुन्हा श्री गणेशाची, हरतालिकेची व महादेवाची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडेसे दही घालावे व पान चाटावे। दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोन्ही वालुकालिंगांना गंध लावावा व भस्मही लावावा। त्यानंतर हळद, कुंकू व अक्षता वाहाव्यात व शेवटी फूल व बेलपत्र अर्पण करावे। त्याचबरोबर धूप, दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य पूजेस दाखवावा। यानंतर विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी व सर्व सुवासिनी महिलांनी पतीचे दर्शन घेऊन उपवास सोडावा। आजची हरतालिकेची पूजा जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा व लाईक आणि हाईपही द्यावे व कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे। स्क्रीनवर गणपती बाप्पाची विधिवत शास्त्रोक्त पण अशा सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करावी याचा व्हिडिओ येत आहे। सोप्या पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील व्हिडिओवर नक्की क्लिक करावे। आपल्या चॅनलवर इतरही सर्व सेवेंचे व्हिडिओज उपलब्ध आहेत, कृपया चॅनल किंवा डिस्क्रिप्शन चेक करावे। श्री स्वामी समर्थ।